सामना मैदानावरती सुरू होतोय। बोरशेती संघ ज्या संघाने खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आज संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला। आज वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन खंबाळपाडा संघ देखील टॉप 4 मध्ये पोहोचला, म्हणजे बक्षीस पात्र तो ठरलेला आहे। बघूया या मॅच मधून कोण चॅम्पियन होणार, अजिंक्य पदावरती आपलं नाव कोण कोरणार, वीर तानाजी चषक 2024 ही स्पर्धा कोण जिंकणार। एका बाजूला राननोली, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बोरशेती, एक संघ शहापूर तालुक्यातील, दुसरा संघ आपण बघतायत भिवंडी तालुक्यातील। भिवंडी वर्सेस शहापूर अशी ही लढत या मैदानावरती सुरू आहे। बघूया कोणता इतिहास या मैदानावरती लिहिला जातो। एका बाजूला बालीला आपण बघितलं, अर्जुनला बघितलं, दुसऱ्या बाजूला जीतूला आपण बघितलं, विनीतला बघितलं। असे हे दोन संघ, दोन्ही संघाकडे अत्यंत जबरदस्त असे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि दोन्हीकडे नक्कीच साहेब रजा घेत आहेत। होळ्या मैदानाकडे सामन्याला होतो प्रारंभ। अर्जुन बांगर ज्याने काल या मैदानावरती हाहाकार माजवला होता तोच अर्जुन। ऑन साइडला स्क्वेअर लेगला पहिलाच बॉल, सीमा रेषेच्या पार, षटकार। अर्जुन बांगर काल शेवटच्या 2 मॅच मध्ये बॉलिंग मार्कवर अर्जुन पुन्हा एकदा। बघूया चौकाराचं काय उत्तर देतो अर्जुन। ओव्हर द विकेट, यावेळेस चेंडू बॅटवर आला नाही, शॉट लेगच्या दिशेने विकेट कीपर धावतायत जीवाच्या आकांताने। माहिती आहे फायनल मॅच आहे, जीवाचं रान करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष करावा लागेल या मैदानावरती, कारण वीर तानाजी चषक वर्षातून एकदाच येतो। पुन्हा ही संधी थेट पुढच्या वर्षी। यंदा आपण बघतायत हे 2 फायनलिस्ट तुम्हाला खेळताना दिसत आहेत, राजनोली वर्सेस बोरशेती। भरपूर संघर्ष केला इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आता चॅम्पियन पदावरती नाव कोण कोरणार या मॅच नंतर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। बॉलिंग मार्क अर्जुन, स्ट्राइकला जीतू चौधरी। ओव्हर द विकेट, ओ हो पाठवला काऊ कॉर्नरच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार। आल्यात फलंदाज, आर्या पार चॅम्पियन बनायचा असेल तर करावा लागेल वार आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा। जीतू चौधरी षटकाने अकाउंट ओपन करतोय। अर्जुन पुन्हा एकदा, ओहो आणखीन एक लाजवाब, वा बाई वा, धावा मिळतील 6। तीर गाव करे गंभीर, छोटा पटाका बडा धमाका, 2 षटकार आणि धावसंख्या वेगाने 17च्या घरात। अर्जुन वरती आक्रमण केलंय अर्जुन बांगर। पुन्हा एकदा आणखीन एक जबरदस्त फटका, पण फिल्डर आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षण झालंय चांगलं, थ्रोही चांगला येतोय, केवळ मिळाले 1 धाव। एका धावेने धावसंख्या सरकते पुढे जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये। अत्यंत जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणतात, एक विश्वासक आश्वासक सुरुवात मैदानावरती। अंतिम सामन्यामध्ये राननोली संघाची एकही विकेट गमावला नाही, पण धावा धावफलकावरती आहेत 18। अर्जुन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट,
ऑफ स्टंप वरती हा चेंडू वेगवान होता, पण अंपायर सांगतायत की खूप बाहेर पिचिंग झालाय, त्याच कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा ठिकाणी अंपायर विक्रम शेलार पंचांच्या भूमिकेत आपण बघितलं. त्याचबरोबर जितेंद्र पानसरे सर आणि हिरामन खरकर उर्फ हॅरी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अर्जुन. वाईड बॉल आलाय, धावसंख्या 19. ओव्हर द विकेट. हवेत आहे फिल्डर आहे टीम मध्ये. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतील तोपर्यंत एक धाव झाली. दुसऱ्या धावेसाठी हो नाही गरज होती का हा प्रश्न आहे. सारं काही अलबेल सुरू होतं, मग हा वेडेपणा का. खूप चांगली पार्टनरशिप फुलत होती, भरत होती संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने, मग का प्रश्न निर्माण झालाय समर्थकांच्या मनात. पहिला धक्का मैदानावरती. जितूला खेळपट्टीवरती थांबणं फार गरजेचं आहे. त्याच्या सोबतीला न्यू बॅटर. फास्ट खेळा, थोडा जास्त वेळ घेऊ नका. बाली अर्जुन प्लीज कॉपरेट करा. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. अंधार होईल, अंधार झाला तर चेंडू बॉल तुम्हाला साईट होणार नाही व्यवस्थित. बॉलिंग साठी तयार होतोय दुसरं षटक घेऊन. भावेश विशेला आणलेलं आहे मैदानावरती बॉलिंग साठी दुसऱ्या षटकात. भावेशचा चेंडू पाहावा लागेल. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू आहे त्या ठिकाणी सांगतायत बाहेर पिचिंग झाली आहे आणि वाईटच्या आधाराने एक धाव येईल. सुरुवात वाईट बॉलने. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. उडवलाय पाठवलाय का हो, गेलाय सीमारेषे बाहेर. सिक्सर. अफाट कर्तृत्वाचा एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू अंतिम सामन्यामध्ये आक्रमण करतोय. बोर शेती संघाच्या विरुद्ध माहिती आहे एक मोठं लक्ष उभं करावं लागेल. जितूची बॅट तळपते. उडावलाय, मिसटायमिंग झालाय. झेलची शक्यता. फिल्डर आलाय, झेल सुटलाय आणि जीवनदान दिलंय जितूला. आयुष्यमानचा आशीर्वाद इथे मिळतोय. जितूने जर या जीवनदानाचा फायदा घेतला तर बोर शेती संघाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. या मैदानावरती एक मोठ्या धावसंख्येला पाठलाग करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 29 धावा. जबरदस्त बॅटिंग जितू चौधरीची. ऑन साइडला टर्न करतायत. फिल्डर आहे तिथे. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात होणार नाही. थ्रो खूप चांगला आलाय. एक धाव येईल जितूला, एक धाव संघाला. धावसंख्या धावफलकावरती 30. जितू चौधरीचा एक सोपा झेल सोडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते बाली आणि बालीकडनं ही चूक अपेक्षित नव्हती. या संघाचा तो भरवशाचा खेळाडू आहे, एक आधारस्तंभ या संघाचा. ऑफ स्टंप वरती हा चेंडू फुल लेंथ. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. खूप जास्त बाहेर पिचिंग झाल्या त्याच कारणास्तव पंचांनी दंडित केलंय. वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. दबाव दोन्ही बाजूला आहे. ही फायनल मॅच आहे. दोन्ही संघांचे समर्थक भरपूर संख्येने इथे असतील. YouTube वरती गर्दी करून असतील. हवेत आहे, मिस टायमिंग झालाय. स्वतः धावतोय. झेल सुटलाय. काय चाललंय मैदानावरती बोर शेती संघ. चुका आणि चुकांची मालिका सुरू आहे. या चुका पराभवाला कारणीभूत ठरू शकतील. या चुका संघाला दुसऱ्या क्रमांकावरती आणतील. माहिती आहे समोर राजनोले. आजचा दिवस त्यांनी गाजवलेला आहे. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ
काल त्यांनी गाजवला होता, आज एक मॅच जिंकून ते फायनलला पोहोचलेले आहेत आणि मैदानावरती जबरदस्त फाईट राजधानी संघ करत असताना ऑन साइडला फिल्डर आहेत, चूक केली आहे, शिक्षा तर मिळणार होती, शिक्षा मिळते 6 धावांची. खाली बघायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा भावेश विषय, स्ट्राईकला बॅट्समन विनीत, ऑन साइडला फिरकावलाय विनीत भगत. कालचा दिवस गाजवला होता, आजची फायनल गाजवायच्या इराद्याने मैदानावरती उतरलाय हा षटकार. दी 45 धावा वाऱ्याच्या वेगाने वाहत आहेत. कोण या धावसंख्येवरती प्रतिबंध लावणार, कोण बनणार धावसंख्येचा गतिरोधक या मैदानावरती. 2 ओव्हरमध्ये 45, अखेरचं षटक प्रगतीपथावरती. खूप चांगली बॅटिंग, जबरदस्त पार्टनरशिप मैदानावरती. जीतू चौधरी आपला अनुभव, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्यपणा लावत असताना, वीर तानाजी क्रीडानगरी गाजवत असताना या अंतिम सामन्यामध्ये स्ट्राईक वरती जीतू. हो काय चेंडू होता, अपील झालं होतं, चेंडू गेलाय स्क्वेअर लेगला. दुसरी धाव जीवाच्या आकांताने पूर्ण करतोय. माहित आहे एक एक धावेने हा धावांचा डोंगर उभा करायचा आहे बोरशेती संघ. थर्ड अंपायर काय चेक करायचं का शॉर्ट रन, बघूया कुठे ग्राउंडिंग झाले बॅट. थर्ड अंपायर तर नॉन स्ट्राईक एंडचं एक कव्हर नाही मिळतील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 47 धावा झालेल्या आहेत. अत्यंत जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. जय हरी रांजोली संघ करत असताना टॉस गमावलेला आहे, हरकत नाही. एक मोठं लक्ष उभं करू, हाच इरादा मनाशी पक्का करून खेळत असताना. हो लेग स्टंप वरती आहे, बघूया काय निर्णय होतोय. पंच सांगतायत वाईट बॉल आहे, या चुका टाळाव्या लागतील. आधीच धावांचा डोंगर उभा झालाय, त्यात मात्र बोनस स्वरूपात या धावा बहाल करण्यात येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा झाल्या आहेत. ही धावसंख्या कुठपर्यंत जाणार, कुठपर्यंत ही धावसंख्या नेणार बघूया. हो खराब बॉल आहे, नो बॉल कॉल. विनाशकाले विपरीत बुद्धी असं जरूर म्हणावं लागेल, कारण एका बाजूला आपण बघतायत धावा बॅटने तर येत आहेत, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने या धावा खर्च केल्या जातात. अवांतर चेंडू आहे, अवांतर धावा मिळतील आणि अतिरिक्त चेंडू देखील मिळतील मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या राजनोली संघाला. धावफलकावरती 49 धावा झालेल्या आहेत. प्रेक्षकांचंही कौतुक करायला हवं, भरपूर संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. लेग स्टंप वरती पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल ने होते 50 धावा पूर्ण. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 धावा झालेल्या आहेत. अजूनही तिसरं षटक, एकच बॉल झालाय म्हणजे 5 चेंडू आहेत. पक्षी मात्र निघालेले आहेत आपल्या घरट्याच्या दिशेने, आपण बघू शकाल. हो चांगला चेंडू, यावेळेस मात्र यष्टीरक्षकाला गॅदर करता आला नाही. या दरम्यान एक धाव बॅटची एज होती आणि त्यामुळे एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा झाल्या आहेत. ही धावसंख्या 60च्या पुढे गेली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे ही धावसंख्या चेस करणं बेस्ट ऑफ बोरशेती संघासाठी फार मोठं आव्हान असेल. बॉलिंग मार्कवर तेजस जाधव.
पुन्हा लेग स्टंप वरती आणि काय चालले आधी झेल सोडले आता मात्र एका मागून एक अवांतर चेंडू फेकले जातात. दबाव स्पष्टपणे दिसतोय. दबाव मोठ्या सामन्याचा आहे. तेजस जाधव ज्याने आजवर आपल्या संघाला अनेक मॅच मध्ये जिंकून दिले तो तेजस जाधव मात्र या स्पर्धेमध्ये या अंतिम मॅच मध्ये अंतिम षटकात पूर्णपणे दबावाखाली आलाय आणि आतापर्यंत 6 वाईट या इनिंग मध्ये एक नो देखील आलाय. हो हो यावेळेस मात्र उडवलाय पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. षटकार ठोकणारा हा 12वा फलंदाज ठरलेला आहे विनीत भगत. पुन्हा एकदा जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर चेंडू सीमारेषे बाहेर चुमंतर. जो कधीच प्रेमाने नाही वागत नाव त्याचा विनीत भगत. चौथा षटकार आलाय सलग. पुन्हा एकदा हो स्लो रन होता मिस केला या ठिकाणी व्यवस्थित घेता आला नाही बॅटवरती. एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 65 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू हे षटक भरपूर मोठं झालं. कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवरती अंकुश लावता आला नाही. प्रत्येक गोलंदाज इथे मागणा ठरला. त्यामुळेच रांजणोळी संघ मोठ्या टार्गेट सेट करण्याच्या मार्गावरती. हा डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे सत्र संपले. पहिलं 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 65. मैदानावरती बेस्ट ऑफ बोरशेती संघाला एक खूप मोठा पर्वत सर करायचंय. त्या पर्वताचं नाव आहे 66. या 66 धावा चेस होणार का हा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. होऊ शकतात ती ताकद बोरशेतीकडे आहे. बोरशेती संघाकडे 51 रथी महारथी खेळाडू आहेत. या धावसंख्येला गवसणी घालण्याची जरूर तयारी तेही करतील. फिल्डिंग लगेच लावून घ्या. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. या ठिकाणी टार्गेट 66 धावांचं आहे. सगळ्यांचाच आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अत्यंत चांगली कामगिरी आमच्या सगळ्याच ऑफिशियल्सने केलेली आहे आणि माझा या स्पर्धेतला हा शेवटचा टर्न. 4 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे ग्रामस्थ मंडळ दापोडे यांचं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय दुसऱ्या सत्रामध्ये. दुसरं सत्र कसं असेल या अंतिम सामन्याचं कोण बनेल विजेता या मॅच मध्ये या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या सत्रात मिळतील. आणि दुसरं सत्र कसं असेल या योग्य आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा, आवाज पनवेल तालुक्याचा, आवाज जयेश भोसले सरांचा. धन्यवाद. ते आपण काही सन्मान आहेत ते कव्हर करूया. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाची भूमिका ही फार महत्त्वाची असते आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांनी इथे मेहनत केलेली आहे. त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी अत्यंत दर्जेदार समालोचन केलं, आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी केली, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचेच लाडके समालोचक जयेश भोसले सरांना आपण करूया सन्मानित या मंचावरती. आणि हा सन्मान करण्यासाठी मी अजय पाटील यांना विनंती करेन. त्यानंतर आमचे स्कोरर धनाजी पाटील यांना विनंती करतोय आपण देखील या. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. मॅन फ्रॉम सारंगाव धनाजी
उर्फ मास, ज्याची कामगिरी असते नेहमी खास, तोच धनाजी उर्फ मास. करूया आपण सन्मान धनाजी पाटील यांचा. मॅच स्टार्ट करायचे. यानंतर डीजे ऑपरेटर या आपण धीरज तरे मॅन फ्रॉम भादवड टेमकरपाडा. 4 दिवस प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं, त्याचबरोबर आमच्या आवाजाची काळजी घेतली. धीरजचा आपण सन्मान करूया. आणि या ठिकाणी चौकार आला. यानंतर आपण होऊया 70-70 लाईव्ह या वाहिनीने ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली, संपूर्ण विश्वात पोहोचवली. 70-70चे अरविंद चौधरी किंवा कोणी एक जण या, हा सन्मान स्वीकार आपण. तर बालीने सुरुवात केली आहे आणि बाली माहिती आहे प्रवास फार लांबचा आहे. या आपण धावतं समालोचन ऐकूया. धीरज या आपण. लोअर फुलटोस बॉल आणि लॉंग ऑफला हा देखील बॅक टू बॅक दुसरा बॉलवरती दुसरा चौकार. अंतिम आणि मेगा फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सरप्राईज पॅकेज हा राहिला ना, ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकला बोरशेती टीमने, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय कितपत योग्य राहील हे येणारे 16 बॉल सांगतील. विजयासाठी 66 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. पहिल्या 2 बॉलवरती आले 2 चौकार. चांगल्या रीतीची सुरुवात बाली भांगरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. बाली भांगरे मैदानाच्या आतमध्ये. हा फटका देखील डाऊन द ग्राउंड. यावेळेला षटकार येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बालीच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. एकत्रित कोणी यायचं नाहीये, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. विकेटचं सेलिब्रेशन होणार नाही. पंच या गोष्टीची ताकद आपण जवळून द्यावी. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 66चा चालू असणारा पाठलाग. पुढचा बॉल यावेळेला उजव्या शीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड. नशिबाने साथ दिलेली नाही आहे. शॉट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. एक सिंगल मिळेल. बालीला एक सिंगल मिळाले. बाली भागरे आणि त्याच्या साथीला अर्जुन बांगर याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी शहापूरचा वंडर बॉय स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. एका दिवसामध्ये 104 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु आज काय वाढून ठेवलंय त्याच्या समोर. हा चेंडू उजव्या शीवरती होता. अक्षा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय दुरून. एक धावनेची दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या इथे दाखवत असताना धावा कंप्लीट केल्यात. इथे एक संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल. तब्बल 17 धावा धावफलकावरती आहे. 66चा चालू असणारा पाठलाग. एक मोठं लक्ष इथे उभं करण्यात आलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये 22च्या आस्किंग रन रेटने इथे धावा गोळा करायच्या असताना 17 बनल्यात. पुढचा बॉल कमी गतीने लपेटला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुनच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. जी धावगती हवी होती ती धावगती इथे गाठली आहे. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 43 धावसंख्येची. 12 बॉल आणि 43 धावा. अर्जुन बांगर आणि बाली जर मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना, निडर अंदाजामध्ये खेळत राहिले तर हा सामना निश्चितच विजयाला गवस निघालेल. इथे बोरशेती टीम फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. या सामन्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. फायनलची मॅच आपण पाहतोय. ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी दाखल होतोय तो अर्थातच विनीत भगत.
हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने इथे टाकलाय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. विनीतचा वेग आणि प्रचंड वेग इथे कामी आलाय. एक द्रुतगती गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर करत असताना ही गोलंदाजी येथे कामी येईल. पथ्यावरती पडतील का या भावी. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ शेष आहे. 43 ची आवश्यकता. बाली ऑन स्ट्राईक आहे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार 2 चौकार पाहायला मिळालेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहतोय. धावा मिळतील इथे 2 पूर्ण करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय जरूर. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ही धाव घेत असताना ती आले अंगलट. खेळाडू क्रमांक पहिला अर्जुन महत्वाचा खेळाडू होईल बाद. एक चांगला झेल घेण्याचा इथे प्रयत्न जरूर केला, परंतु ही धाव अंगलट आली. अर्जुन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. पाना बोरशेती संघ आपला खेळाडू त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. रांजनोली संघाचं मी कौतुक करेन की त्यांना एकदाच ताकीद दिली ते लगेचच आपापल्या जागेवरती येऊन उभे आहेत. आपण खेळाडू भावना जपायला हवी. क्रिकेटवरतीचं प्रेम त्यांनी इथे दाखवलंय. आपण खेळ भावनेने मॅच जिंकणार याच्यासाठी रांजनोली संघ पहा लगेचच बाउंड्री लाईन वरती आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश विषय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत पाहिल्या तर त्या बनल्यात 25. 66चा चालू असणारा पाठलाग आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल विनीत. 10 बॉल 41 ची आवश्यकता आहे. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. 1 धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येत आहेत. एकेरी दुहेरी धाव्याने प्रतिस्पर्ध्याला काहीही फरक पडणार नाहीये. त्यासाठी मोठे स्ट्रोक हव्यात. 9 बॉल आणि 39 ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 39 धावा. 2 चेंडू आणि 39 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये राहिली आहे. आता मात्र हे मोठे फटके खेळणं तितकंस गरजेचं असताना स्ट्राईक इन वरती बॅटर प्रयत्न करेल का बाली हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा नो बॉल. धावांचा तुथोडा पडलाय. त्यामध्ये गोलंदाजाने सहकार्य करावं ही वृत्ती इथे पाहायला मिळते. कारण नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, मुभा असेल, फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. मोठा फटका येईल का हे देखील पाहणं तितकंच अत्यंत आवश्यक असेल. संघाला हवा मोठा स्ट्रोक. धावा आल्या त्या धावफलकावरती 28. 66चा चालू असणारा पाठलाग. हा फटका आला मोठा, गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा दणदणीत स्ट्रोक षटकार. चा पाठलाग करत असताना 8 बॉल आणि 32 ची आवश्यकता राहिली आहे. 2 चेंडू महत्वाचे आहेत. पुढचे 2 बॉल फार महत्वाचे असणार आहेत या मॅच मधील. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विनीत भगत सज्ज होतोय. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर. पुन्हा टाकावा लागणार हा चेंडू. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. वेगवान गोलंदाजी करत असताना आपली लेंथ अँड लाईन गोलंदाजाला ठाऊक असणं गरजेचं राहतं. परंतु इथे एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाले. धावा अजूनही हव्यात. 31. 8 बॉलचा खेळ शेष. 8 बॉल 31 ची आवश्यकता आहे. रनवे मध्ये थोडासा बिघाड झाला होता विनीत भगतच्या. तो काही काळ थांबला. जिथे आपण पाहतोय बाली ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. मोठी फटकेबाजी तो करतोय. बाली ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा विनीत सज्ज होत असताना फायनलची मॅच आपण पाहतोय. यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका बाली बाद्रेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरती आहे. 25 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 7 बॉल आणि 25 धावा. 7 बॉल आणि 25 ची गरज. 7 बॉल आणि 25 धावा. बाली बाद्रे ज्या रीतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, बाली बागरेच्या बॅट मधून येणारे हे स्ट्रोक अगदी आकाशाला गवसणी घालणारे राहिलेत. अंधाराचं सावट आहे. 6 वाजून 5 मिनिटं झाले आहेत. परंतु अशा क्षणाला देखील बालीची बॅटिंग पाहण्याजोगी आहे.
तो संघाचा तारणहार, संकट मोचक म्हणून उभा आहे, संघाचा क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम ह्या बाबी शोभा देणार नाहीत विजेत्या संघाला. जास्तीचा वेळ खर्च करू नका. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने. लोअर फुल टोस यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आले दोन्ही क्षेत्ररक्षक. झेल टिपलाय, बाली बाद. 6 बॉल आता मात्र 25 ची गरज. 6 बॉल 25 धावा. मी जितू पाटील यांना लक्ष वेधन, मंडप डेकोरेटर्स जितूजी पाटील साहेब यांचं लक्ष वेधन, कृपया आपण संपर्क साधा. 25 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 25 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 25 ची गरज. अर्जुन बाद झाला, ही बाब देखील प्रतिस्पर्धेच्या पथ्यावरती पडली आहे. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता आहे. चला, वेळ वाया घालू नका. गोलंदाजी करणारा संघ, चला थोडीशी घाई करा. विवेक आलाय गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 25 ची गरज. 6 बॉल 25 ची आवश्यकता असताना ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर. उर्वरित 5 चेंडू. आता मात्र 24 ची आवश्यकता. 5 बॉल 24 धावा. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय आता मात्र बोरशेती संघाच्या अंगलट येतोय. असंच कुठेतरी भासू लागले ही बाब. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का हे पाहणं तितकंसं गरजेचं असेल. कमी गतीने टाकला, यावेळेला लपेटला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळी कोणती चुकी झालेली नाहीये. आणखीन एक खेळाडू बाद. गोमाग 1 धक्के दिलेत. मॅचची औपचारिकता शेष राहिली केवळ कारण जयहरी रांजनोली संघ विजयाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 चा हा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. एक आखीव आणि रेखीव असणारी स्पर्धा. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने इथे जपलेलं पाहायला मिळालंय. वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा या स्पर्धेने आपली आजही अबाधित ठेवले. हा फटका देखील मिस टायमिंग आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. बॅक टू बॅक 2 बॉल वरती फायनलच्या मॅच मध्ये मिळवल्या 2 सफलता. खेळाडू क्रमांक बाद होईल 3रा. हॅट्रिकचा बॉल. गोलंदाज हॅट्रिक वरती येऊन तो ठेपलेला पाहायला मिळतोय. अद्याप या स्पर्धेची शेवटच्या मॅच पर्यंत आपण आलो आहोत, परंतु हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये. हॅट्रिकचा बॉल राहील. गोलंदाज हॅट्रिकचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विवेक हा कारनामा करेल का? विवेक भगत हॅट्रिकचा बॉल घेऊन लोअर फुल टोज उजव्या यष्टीच्या बाहेर. हॅट्रिक पासून ही स्पर्धा निश्चित वंचित राहिली आहे. या स्पर्धेने सर्व काही विक्रम मोडीच काढले, परंतु हॅट्रिक नाही. जिथे आपण विशेष करून हा चेंडू आपण पाहिला जो उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. शेवटचे काही चेंडू राहिलेत या स्पर्धेचे. हा बॉल देखील आणखीन एक चेंडू जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सर्वांचे विशेष आभार. पंचांनी चांगलं कामकाज केलं त्यांचे विशेष आभार. समालोचकांचे आभार. लाईव्ह टीमचे आभार. त्याच वेळेला संपूर्ण मग आमच्या सोबत काम करणारे दोन्ही मामांचे आभार. त्यांनी चांगल्या रीतीने कामकाज केलं. डीजे टीमचे आभार. आणि आभार मानायचे झाला तर मंडप डेकोरेटर्स यांचे आभार. आणि त्याच वेळेला हा चेंडू इथे डाऊन ग्राउंड केला, परंतु स्पर्धा इथे जिंकली आहे. जयहरी रांजनोली टीमने ही स्पर्धा इथे जिंकली आहे.